दिव्यांगांच्या हक्काच्या कित्येक जागा चोरल्या, कित्येक जागा खल्ल्या. जे दिव्यांगांच्या हक्काचं 4% आरक्षण आहे तेही गायब केलं. आजपर्यंत किती अन्याय केला दिव्यांगांच्यावरती, किती दिव्यांगांच्या हक्काच्या गोष्टी गायब केल्या, याचा काय मोजमाप आहे का? नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानबोवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दिव्यांगांच्या हक्काच्या कित्येक जागा, कित्येक हक्काच्या गोष्टी गायब केल्या, याचं कधी मोजमाप केलंय का? मी आज कशाबद्दल बोलतोय? जे सरकारी जॉब आहेत, निम सरकारी जॉब असतील किंवा संस्थांचे जॉब आहेत, तर त्या जॉबमध्ये दिव्यांगांना अधिकार दिलाय. दिव्यांगांना अधिकार दिलाय की तिथं 4% आरक्षण, जसं बाकीच्यांना आरक्षण आहे, म्हणजे एससी असेल, एनटी असेल, ओबीसी असेल किंवा अल्पसंख्याक असेल, प्रत्येकाला ओपनला आरक्षण आहे, सगळ्यांना आरक्षण आहे. अगदी तसंच, अगदी त्याच प्रमाणात म्हणूया, त्याच प्रमाणात म्हणता येणार नाही खरं तर, कारण अगदी तुटपुंजा प्रमाणात दिव्यांगांना आरक्षण आहे ते म्हणजे 4%. बाकीच्यांना 10%, 20%, 50% पर्यंत आरक्षण बाकीच्या घटकांना आहेत. महिला वर्गाला आहे आरक्षण वेगळं, सगळ्यांना आहे आरक्षण वेगळं. तसंच दिव्यांगांनाही तुटपुंज आरक्षण जे काही दिलेलं आहे, तर ते दिलेलं आहे 4%. आणि ते सुद्धा या सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून किंवा प्रशासनाकडून पाळलं जात नाही, किंवा त्याचं योग्य ते वापर त्या दिव्यांगांच्या हितासाठी किंवा दिव्यांगांसाठी केलं जात नाहीये. त्यामध्ये मग दिव्यांग दाखवले जातात आणि बोगस दिव्यांगांना तिथं भरती केली जाते, किंवा तिथं खऱ्या दिव्यांगांची भरती होऊ शकत नाही, किंवा खरे दिव्यांग तिथं त्या जागेवरती काम करू शकत नाही, त्या विभागामध्ये काम करू शकत नाहीत, असं दाखवून नॉर्मल लोकांना तिथं काम लावलं जातं. किंवा खऱ्या दिव्यांगांच्या जागेवरती किंवा आरक्षणावरती दिव्यांगांना तिथं सामील करून घेण्याऐवजी तिथे जे नॉर्मल लोक आहेत, तर त्या नॉर्मल लोकांची भरती करून घेतली जाते. तर कारण काय दिलं जातं की या जागेवरती किंवा या पदावरती खरा दिव्यांग किंवा दिव्यांग काम करू शकणार नाही, किंवा तो दिव्यांग तिथं उपयुक्त नाहीये, त्या दिव्यांग तिथं लायक नाहीये, हे सांगून अक्षरशः त्याला ते जॉब नाकारला जात आहे आजपर्यंत. पण आता तसं नाही होणार. खरंच आता तसं नाही होणार. जे काही आजपर्यंत आमच्यावरती अन्याय झालेले आहेत, आजपर्यंत म्हणतोय मी, आजपर्यंत जे काही आमच्यावरती अन्याय झालेले आहेत, जे काही आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे, वंचितच आलेलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून स्वतंत्र मिळालं म्हणतोय आपण, किंवा प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला म्हणतोय, पण दिव्यांगांना आजपर्यंत वंचितच ठेवलं गेलंय. त्या कायद्यामध्ये असेल किंवा अधिकारांमध्ये असेल, सगळीकडे कागदावरती तर सगळ्या गोष्टी आहेत, पण प्रॅक्टिकली ज्या वेळेला द्यायची पाळी येते, ज्या वेळेला द्यायची वेळ येते, त्यावेळेला मात्र त्याला वंचितच ठेवलं जातंय. पण आता नाही होणार तसं, कारण आता आमच्या हक्कासाठी, आमचा हक्क मिळवून देण्यासाठी तो एक व्यक्ती तिथं बसलेला आहे, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम मुंडे सर. खरोखर तुकाराम मुंडे सर आल्यापासून, दिव्यांग सचिव पदावरती आल्यापासून, न भूतो न भविष्यती असे निर्णय घडतायत, असे निर्णय होत आहेत, आणि दिव्यांगांना सुखाचे दिवस येत आहेत असंच आता म्हटलं पाहिजे. कारण मंत्रालय, दिव्यांग मंत्रालय होऊन 2 वर्ष झाली. 3 डिसेंबर 2023 दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली. एकनाथ शिंदेच्या म्हणजे मुळे किंवा बच्चूभाऊंच्या मुळे, बच्चूभाऊंनी मागणी केली आणि एकनाथ शिंदेंनी ती मागणी मान्य केली आणि दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली. भारतातील पहिलं दिव्यांग मंत्रालय हे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं. त्याचं आदर्श घ्यावा असं बाकी राज्याला सांगण्यात येतंय, पण त्या खात्याला, त्या ह्याच्या गोष्टीला किंवा दिव्यांगांना अधिकार मिळत होते का? 2 वर्षापासून अधिकार मिळत नव्हते, पण आता अधिकार मिळायला सुरू झालेले आहेत. 3 डिसेंबर 2025 तारखा लक्षात ठेवा. 3 डिसेंबर 2025 रोजी त्या दिवशी एक अद्भुत निर्णय घेण्यात आला. खरोखर आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार दिव्यांगांसाठी तो अद्भुत निर्णय आहे खरं तर त्या निर्णयाबद्दलच आज आपण आता बोलणार आहोत किंवा बोलत आहोत. तर काय होतं की आपल्या मंत्रालयामध्ये म्हणा किंवा संस्थांमध्ये किंवा बाकीच्या जे काही सरकारी नोकऱ्या जिथं आहेत, निम सरकारी असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये, तिथं सगळीकडे दिव्यांगांना 4% आरक्षण आहे. मी मगाशी पण बोललो 4%, म्हणजे जर 100 कर्मचारी त्या विभागामध्ये काम करत असतील, तर त्या 100ला 4 तिथं दिव्यांग असले पाहिजेत, किंवा दिव्यांगांना घेण्याची अट आहे. 3-4 काही असेल ते. मग 50 जिथं असतील तिथं 2, बरोबर आहे ना, 25 असतील तर ते 1, अशा प्रमाणे तिथं कर्मचारी घेतले पाहिजेत किंवा दिव्यांगांना सामील करून घेतलं पाहिजे.
आणि त्याच धर्तीवरती मंत्रालयामध्ये जे काही 25-30 विभाग आहेत, तर त्या विभागांना सुद्धा दिव्यांगांची म्हणजे दिव्यांग असणे गरजेचं आहे किंवा दिव्यांगांना नोकरीत घेणं तिथं गरजेचं आहे. पण कित्येक असे मंत्रालय असतील, कित्येक असे विभाग असतील, कित्येक असे संस्था असतील, कित्येक असे निमसारखे शासकीय कार्यालय असतील जिथं दिव्यांगांना संधी दिली गेलेली नाहीये. तर का दिली गेली नाहीये? कारण तो तिथं काम करू शकत नाही किंवा त्याला ते काम जमणार नाही किंवा त्या लायक तो दिव्यांग नाही आहे म्हणून टाळण्यात आलं आजपर्यंत. पण आता तसं नाही होणार आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी तुकाराम मुंडे सर जे दिव्यांग सचिव पदावरती आल्यापासून पाठीमागे निर्णय घेत आहेत आणि असाच एक निर्णय सुशिक्षित दिव्यांगांसाठी निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. GRच काढलाय म्हणा ना, GRच काढलाय की प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक घटकामध्ये दिव्यांग हा सामील झालाच पाहिजे किंवा त्याची हक्काची जागा त्याला दिलीच गेली पाहिजे, त्याच्या हक्काची नोकरी त्याला दिलीच पाहिजे असं निर्णय काढण्यात आलेला आहे. तुम्ही भले आत्ता त्या जागेवरती नॉर्मल व्यक्ती बसलेला असू दे, त्या नॉर्मल व्यक्तीची तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली करा किंवा तुम्ही अतिरिक्त त्याला ठेवा तिथं, पण ज्या जागेवरती दिव्यांग हवाय किंवा जी जागा दिव्यांगाची हक्काची आहे, दिव्यांगाच्या अधिकाराची आहे, त्या जागेवरती दिव्यांग तिथं बसलाच पाहिजे असं निर्णयच जे काही तुकाराम मुंडे सर आहेत त्यांनी काढलेला आहे. याआधी पण दिव्यांगांसाठी लढत आहेत अजून आणि पुढे लढत राहतील. पण ते फक्त कशासाठी लढत होते तर दिव्यांगांची पेन्शन, दिव्यांगांचं रेशन, दिव्यांगांचे बस किंवा दिव्यांगांचे अधिकार. पण सुशिक्षित दिव्यांगाच्या हाताला भाकरी मिळाली पाहिजे किंवा दिव्यांगाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि त्यासाठीच तुकाराम मुंडे सरांनी हा निर्णय घेतला आहे. निर्णय बघा किती महत्वाचा आहे. म्हणजे जे काही 25-30 विभाग आहेत मंत्रालयामध्ये तिथं म्हणा किंवा जे काही संस्था असतील, निमसरकारी संस्था असतील किंवा कार्यालय असतील, तर त्या सगळ्या जागेवरती जिथं जिथं दिव्यांगांचं आरक्षण आहे तर तिथं ते आरक्षण द्यायचं आहे. आणि जरी तिथं तुमची जागा रिकामी नसेल, म्हणजे दिव्यांग तिथं भरतीच करून घेतला नाही पण त्या जागेवरती दुसरी व्यक्ती बसलेली असेल तर त्या व्यक्तीची बदली करून देणे किंवा त्या व्यक्तीला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकणे आणि तिथं खऱ्या दिव्यांगाला घेणे. बरं, आता तुम्ही असं कारण द्याल की तिथं तो दिव्यांग लायक नाहीये किंवा तिथं तो दिव्यांग काम करू शकत नाही, तर त्याला सुद्धा मार्ग काढलेला आहे. म्हणजे फक्त निर्णय घेतलेला नाहीये तुकाराम मुंडे सरांनी, तर त्याला तुम्ही ज्या काही चोरवाटा काढाल तर त्याच्यासाठी सुद्धा मार्ग काढलेले आहेत. म्हणजे जर समजा तो दिव्यांग तिथे त्या एखाद्या मेडिकल याच्यामध्ये काम करू शकत नसेल किंवा त्याला काम येत नसेल, काम त्याला जमत नसेल, तर त्या व्यक्तीला तिथं दिव्यांगाला तिथं जॉब द्यायचंच आहे. पण तुम्हाला जर समजा आता 100 कर्मचारी तुम्हाला गरजेचे आहेत किंवा 100 अधिकारी तिथे गरजेचे आहेत आणि त्या 100 अधिकाऱ्यांमध्ये 4 दिव्यांग आले, मग त्या 4 दिव्यांगांमुळे तुमचं काम जर कमी होत असेल तर त्या दिव्यांगांना बाजूला काढायचं नाही, त्या दिव्यांगांना तिथंच ठेवायचं आणि तुम्हाला एक्स्ट्रा 4 कर्मचारी वाटले तर घ्या. एक्स्ट्रा 101, 102, 103, 104, 105 घ्या, ते तुमचं तुम्ही बघा. पण दिव्यांगांचा हक्क, दिव्यांगांचं जे काही जागा आहे तर ती दिव्यांगांनाच द्यायची आहे. जे 40% वरचे दिव्यांग आहेत 100% मग ते मल्टिपल डिसेबिलिटी असेल किंवा एखादं म्हणजे डोळ्याने किंवा हाताने किंवा पायाने किंवा तोंडाने किंवा कानाने सगळ्या निकषाने पण असेल, त्या दिव्यांगाला तिथे ते जे काही 4% आरक्षण आहे तर ते दिव्यांगांना दिलंच गेलं पाहिजे असं असा निर्णय काढण्यात आलेला आहे. आणि याचं पालन पोषण म्हणजे याचं पालन वगैरे होतंय की नाही यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या कमिटीमध्ये प्रत्येक विभागातील एक दिव्यांग घेणार आहेत ते तुकाराम मुंडे सर. कारण दिव्यांगालाच दिव्यांगाची जाणीव असते, दिव्यांगालाच दिव्यांगाच्या जे काही हाल होत आहेत, दिव्यांगाचे त्रास आहेत, दिव्यांगाच्या अडचणी आहेत, दिव्यांगाच्या समस्या आहेत, तर त्या दिव्यांगाला समजतात म्हणून ते एका दिव्यांगाला प्रत्येक डिपार्टमेंटमधून एका दिव्यांगाला घ्यायचं ठरलंय आणि त्याचे अध्यक्ष असतील स्वतः तुकाराम मुंडे सर. त्याच्यामुळे किती आनंदाची बातमी आहे बघा. म्हणजे इथं भ्रष्टाचार, इथं ज्या काही अन्याय, जे काही दाबलं जायचं दिव्यांगांना ते आता होणार नाही, कारण अध्यक्षच स्वतः तुकाराम मुंडे सर आहेत आता. त्याच्यामुळे घाबरण्याची गोष्ट नाही आहे, आनंदाची गोष्ट झालेली आहे. आणि 3 डिसेंबर जे जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो तर तो आत्ता खरा साजरा झाला म्हणू शकतो आम्ही. कारण कित्येक सुशिक्षित दिव्यांगांना जॉब भेटत नव्हता. जॉब का भेटत नव्हता तर तिथं बोगस दिव्यांगांचा सुळसुळा तर होता, नाहीतर 2, 4, 5 रुपये देऊन तिथं नॉर्मल व्यक्ती, नॉर्मल लोक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवून, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र 5-50 हजार रुपये देऊन बनवत होते. मला आकडा नाही माहिती ऍक्च्युली किती द्यायचे ते, किती काय करायचे ते, पण तुम्हाला एक मी नॉर्मली सांगतोय त्या गोष्टी करून
तिथं ते पद घेत होते, किंवा काही डिपार्टमेंटमध्ये असंही केलेलं आहे की इथं दिव्यांग काम करू शकत नाही, आमच्या डिपार्टमेंटला दिव्यांग नकोत म्हणून सांगून तिथं नॉर्मल लोकांची भरती केली. नॉर्मल लोक म्हणजे काय, आपल्याच महाराष्ट्रातली, मी काय नाही म्हणत नाही, त्यांच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे, खरं तर त्यांची भरती करून घेतली, त्यांच्या पोटावरती पाय आला नसला पाहिजे. त्यासाठी सुद्धा तुकाराम मुंढे सरांनी काढलेला आहे की तुम्ही ते जे संबंधित अधिकारी असतील, संबंधित कर्मचारी असतील, ते दुसऱ्या डिपार्टमेंटला टाका, किंवा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये ज्या जागा रिक्त आहेत तर त्या जागा भरा. परत अजून एक निर्णय म्हणजे त्यातच निर्णयात आहे की ज्या आजपर्यंत दिव्यांगांच्या जागा तुम्ही भरलेल्या नाही आहेत, दिव्यांगांना तिथं घेतलेलं नाहीये नोकरीमध्ये, त्यांनाही घ्यायचं आहे आता, आणि ते लवकरात लवकर घ्यायचं आहे. त्याला टाळाटाळ करायची नाहीये. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दिव्यांगाला आरक्षण आहे. मग ते पोलीस खाता असेल, किंवा सुरक्षा खाता असेल, किंवा मग वैद्यकीय खाता असेल, कृषी खाता असेल, किंवा महिला व बालकल्याण विभाग असेल, सगळ्या विभागामध्ये दिव्यांगांना हे आरक्षण दिलंच पाहिजे. दिव्यांगांना आरक्षण आहे, फक्त ते कागदावरती नसता तर ते प्रॅक्टिकली उतरलं पाहिजे, आणि प्रॅक्टिकली त्याला अधिकार मिळाला पाहिजे, दिव्यांगाला चान्स, तिथे संधी मिळाली पाहिजे, हे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचा निर्णय काढण्यात आलेला आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणून गृह खात्याने सुद्धा सांगितलंय की आम्ही लिपिक पदासाठी, किंवा स्टेशनरी अरेंजमेंट, गार्डन विभागासाठी म्हणा, शिंपी कामासाठी, केस कर्तनालयासाठी, वैद्यकीय मदतीसाठी, स्टाफ रूमसाठी, किंवा कैद्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी वगैरे वगैरे असे जवळपास सगळ्या 21 प्रकारच्या दिव्यांगांना आम्ही गृह खात्याकडून भरती काढतोय म्हणून सांगण्यात आलेलं आहे. अजून भरती निघाली नाहीये, पण ही सुरुवात झालेली आहे, आणि ही सुरुवात फक्त आणि फक्त तुकाराम मुंढे सरांच्यामुळे झालेली आहे, आणि तुकाराम मुंढे सरांच्या निर्णयामुळे झालेला आहे. म्हणजे एक निर्णय, एक कागद काय असतो ते आता चीज कळते दिव्यांगांना म्हणा, किंवा दिव्यांगांच्यावरती जर अन्याय कराल तर ते कागदाची किंमत काय असू शकते, कागदाची किंमत काय ठरते, किंवा त्याचं परिणाम काय भोगावे लागतील, तर ते समजतायत आता. आणि पटापट सगळे विभाग निर्णय घ्यायला सुरू केलेले आहेत, आणि आपल्या आपल्या याच्यामधले चौकशी म्हणा, किंवा किती पदं रिक्त आहेत, किती पदांवर भरती करायची आहे, या सगळ्यांवरती आता गोष्टी होत आहेत, घडत आहेत, आणि त्या लवकरच घडतील ही आशा आहे. आणि तुमच्याही बाबतीत असा काय अनुभव असेल, तुम्हालाही प्रयत्न करत होतात आजपर्यंत एमपीएससी धर्तीवरती, केंद्राच्या याच्यावरती अजून गेलेलं नाहीये तुकाराम मुंढे सर, फक्त एमपीएससी धर्तीवरती आहे, राज्याचं फक्त आपल्या राज्यामध्ये चालू केलेलं आहे. राज्यामध्ये जे काही दिव्यांगांच्यावर अन्याय होते, ते जे काही दिव्यांगांची रिक्त पदं होती, जी काही दिव्यांगांना पद्धती दिली गेली नव्हती, त्याच्यावरती काम चालू आहे. हे हळूहळू युपीएससी धर्तीवरती सुद्धा जाणार आहे. असं नाही म्हणू नका की फक्त एमपीएससी धर्तीवरती चालेल, युपीएससीवर होणार नाही. तिथं सुद्धा जे काही अधिकार, म्हणजे जे काही गोष्टी बदलण्याची गरज आहे, तर ते तुकाराम मुंढे सर बदलू शकतात. याच्यामध्ये तीळ मात्रही शंका कोणाला नसली पाहिजे, कारण हीच फक्त सुरुवात आहे. आणि तुकाराम मुंढे सर जोपर्यंत आहेत तोपर्यंत दिव्यांगाच्या हिताच्याच, दिव्यांगाच्या भलाच्याच गोष्टी करतायत. त्यासाठी तुकाराम मुंढे सरांचा आभार. तुकाराम मुंढे सरांचा आभार मान्य आधी मी बच्चू भाऊंचा आभार मानेन, कारण बच्चू भाऊंनी प्रस्ताव ठेवला एकनाथ शिंदेच्या पाशी. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते 2023 मध्ये, त्यांनी निर्णय घेतला की दिव्यांग मंत्रालय द्यायचं आपण, किंवा दिव्यांग मंत्रालय भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे महाराष्ट्रात असेल, हे निर्णय घेतला. त्याच्यामुळे मी बच्चू भाऊंचं पण आभार मानेन, एकनाथजी शिंदेचं पण आभार मानेन, आणि त्याच्यासोबतच आता जे सध्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावेजी त्यांचंही आभार मानेन, कारण अतुल सावेजी यांनी तुकाराम मुंढे सरांना दिव्यांग सचिव पदावरती आणलं म्हणूया, किंवा तिथं घेतलं त्यांनी, आणि त्याच्यामुळेच तुकाराम मुंढे सर हे असे निर्णय घेत आहेत, धाडसी निर्णय घेत आहेत. कारण एक अडगळीचं पद म्हटलं जातं, तर त्या अडगळीच्या पदातून सुद्धा, किंवा अडगळीच्या विभागातून सुद्धा या अशा गोष्टी काढतायत, किंवा अशा गोष्टी तयार करतायत, आणि आपण किंवा बदल घडवतायत. तर याला खरंच हॅट्स ऑफ असलं पाहिजे तुकाराम मुंढे सरांना, आणि तुकाराम मुंढे सरांच्या कार्याला खरंच दखल दिली गेली पाहिजे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सर्वांनी अभिनंदन कराल ही अपेक्षा ठेवतो, आशा ठेवतो. आणि अजून काही नवीन अपडेट येतील तर ते अपडेट घेऊन येणारच आहे. तोपर्यंत आपला चॅनल बघत राहा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.